साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्ह्यात खळबळ, किरकोळ कारणावरून वाद पेटला। गेल्या 72 तासात 6 जणांचा अंत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 72 तासात घडलेल्या सलग हत्यांच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। 3 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या घटनांमध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे। किरकोळ वाद ते संपत्तीवरून वाद अशा कारणांमुळे थेट क्रूर हत्यांपर्यंत पोचलेल्या या घटनांमुळे सोलापुरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। रक्तरंजित सोलापूर अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। जाणून घेऊयात घटनांबद्दल सविस्तर माहिती। कुठे आणि कधी झाली हत्या? किरकोळ वाद ते संपत्तीची वाटणी अशा कारणांमुळे झालेल्या या हत्याकांडामुळे सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे। 1 मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात किरकोळ कारणावरून संजय शिंदे यांची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे। घरी का जायला सांगितलं या क्षुल्लक कारणावरून आरोपी अतुल शिंदेने थेट संजय शिंदे यांच्या छातीत चाकू खुपसला। यामध्ये संजय शिंदेचा मृत्यू झाला आहे। दुसरी घटना बार्शी तालुक्यातील वैराग शहरात घडली आहे। मित्राला पोलीस स्टेशनमध्ये जायचा सल्ला का दिला या एवढ्या कारणावरून मित्राने मित्राची दगडाने ठेचून हत्या केली। दिनेश कापसे असं या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर बबलू मुळे असं आरोपी तरुणाचे नाव आहे। तर दिवशी सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला। संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील 3घांची तलवारीने हत्या करण्यात आली। गायत्री मस्के, प्रिया मस्के, शिवराज मस्के या 3घांचा या घटनेत मृत्यू झाला। उळे, वैराग, बोरामणी हे प्रकरण ताजं असतानाच रविवारच्या सकाळने सोलापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या 70 फूट रोडवर भर दिवसा एकाची हत्या केली। 6 जणांच्या टोळक्याने सुरेश श्रीराम याची कोयता आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे। वराह पालनाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झालं। मागील 72 तासात किरकोळ वादातून सुरू झालेल्या या 4ही घटनांनी थेट 6 जणांचा बळी घेतला आहे। यामुळे वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनासाठी ही मोठी कसोटी ठरत आहे।